नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी इथे बनवणार आहे आळंबी. मस्त बॉक्स मध्ये आपल्याला ती आळंबी मिळते आणि आता जर म्हणजे हे भाजीवाल्यांकडे मी नेहमी बघते विकायला असतात ती. तर आज मी ही आळंबी इथे बनवणार आहे. त्यामध्ये दुसरी आपल्याला भाजी पण टाकायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हेल्दी आणि पौष्टिक भाजी आहे, नक्की करून बघा. हे बॉक्स जे आहेत आळंबीचे सगळीकडे भाजीवाल्यांकडे अवेलेबल असतात, पण शरीरासाठी उत्तम भाजी आहे. आपण भाजीला सुरुवात करूया. इथे बघा, ही आळंबी आपण घेतलेली आहे, तर ती स्वच्छ आपल्याला करून घ्यायची आहे कापून. आणि इथे मी घेतलेले वांगी, बटाटे, पाथीचा कांदा आहे, इथे वालाची शेंगा हे घ्यायचे आहे आणि बटाटे पण घेतले आहेत. आपल्याला ही सर्व भाजी कापून घ्यायची आहे. इथे शेंगा आपण आतमध्ये व्यवस्थित दोन हे करून घेतलेले आहे, त्याची शेंगा सोलून, कारण एखाद्या वेळेला कीड असू शकते म्हणून आपण असं बघून घेतलेले आहे. पाण्यामध्ये आपण घेतलेली आहे. इथे आपण पाण्यामध्ये मशरूम टाकून घेतलेली आहे, स्वच्छ ती धुतलेली आहे. आणि हे बघा, त्यातलं एक फूल असं उभं कापलेलं आहे, मी दाखवते परत. ते असं केल्यानंतर संपूर्ण ही वरची लेअर आपोआप निघून येते. हे असं दोन भाग आपल्याला करायचे आहे. ह्याचे तुकडे करायचे आहेत आणि ह्याचे अलगद आपल्याला साफ करायला एकदम सोपे आहे. अशीच आपल्याला सर्व आळंबी इथे साफ करून घ्यायची आहे. इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. मशरूम आपले इथे साफ झालेली आहे. 2 चमचे मी ते तेल घातलेले आहे. हे आपले मशरूम साफ झालेले आहे. भाज्या आपल्या कापलेल्या आहेत. आपल्याला आता फोडणी घालायची. तेल गरम झालेले आहे. तिथे कांदा आपल्याला टाकून घ्यायचा. मिरची, मोठी मिरची आहे, ती आपण अशी जाडसर कापून घेतलेली आहे. कांदा आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. पाथीचा कांदा आहे, आपल्याला जास्त वेळ लागत नाही व्हायला. आणि इथे आपल्याला 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, त्याचा पण इथे वापर करायचा आहे. इथे मी आता पात घालून घेते. पात पण आपल्याला थोडीशीच परतवायची आहे. इथे आता आपण थोडेसे मसाले घालून घेऊ. 2 चिमटी आपल्याला इथे घालायचं आहे हिंग. अर्धा टीस्पून आपल्याला इथे हळद घालायची आहे. आणि इथे आपल्याला आता मसाला घालून घ्यायचा आहे वाटलेला, तो 2 चमचे. 1 चमचा, 2 चमचे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे आपल्याला आता मिरची पावडर घालायची आहे, अर्धा टीस्पून. आणि आपला रस्सा भाजीचा जो मसाला आहे तर तो आपल्याला घालायचा आहे, 1 टीस्पून. आणि आपल्याला हे सर्व मसाले पाणी घालून आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. मिनिटभर फक्त आपल्याला हे शिजवायचे. आपले मसाले 1 मिनिटभर इथं परत केले आहे. इथे आपल्याला आता हे साफ केलेले मशरूम घालून घ्यायचे. थोडीशी आपल्याला हे फक्त मिक्स करायचे. आणि आता आपल्याला इथे घालायचे आहेत आपल्या धुवून आणि साफ करून कापून घेतलेल्या भाज्या. खूप हेल्दी भाजी आहे ही सर्वांसाठी, लहान मुलं आपण. आणि मशरूमचं आपण भाजीच नाही तर बरेच पदार्थांमध्ये आपण टाकून मशरूम खाऊ शकतो. तर मुलांसाठी, आपल्यासाठी चांगली आहे आणि सहज आता उपलब्ध होणारी ही भाजी झालेली आहे. आता इथे थोडंसं मला पाणी घालायचं आहे. आणि आता इथे मीठ घालायचंय.
मीठ घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित 2 उकळमध्ये आपली भाजी शिजून जाते, कारण वांगच आहे त्याच्यामध्ये आणि बटाटा पण आपण बारीकच त्याचे हे केलेले आहेत तुकडे. चवीपुरते इथे मीठ घातलेलं आहे. मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित आपण इथे मिक्स करून दिली भाजी. आपल्याला आता याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण आपण ठेवून आणि 2 उकळमध्ये आपली भाजी शिजते. मगाशी बोललेच मी, कारण कांद्याची पात वगैरे आहे आणि अळंबी आपली शिजायला वेळ लागत नाही. ते झाकून ठेवलेले आपण. आपली भाजी तर एकीकडे शिजतेच आहे. इथे मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे गरम करत. आणि मशरूम बरोबर खाण्यासाठी आपल्याला ज्वारीची भाकरी टाकायची आहे. भाकरींसाठी आपण घेतलेलं आहे पीठ. आणि आता हे बघा, पाणी आपलं गरम झालेलं आहे. मी इथे एका भांड्यामध्ये ते काढते आणि थोडंसं इथे घेते आणि मग मला जसं हवं तसं मी पाणी इथे घेणार आहे. परत आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि गरम पाणी जर टाकून भाकरी बनवली तर ती छान येते. आपल्याला पाहिजे तशी थोडी पातळ बनवता येते आणि क्रॅक जात नाही भाकरीला बाजूनी. गरम पाणी असं थोडंसं बाजूला काढून ठेवलं पाहिजे याच्यामध्ये, भांड्यामध्ये, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. तीन भाकरी इथे होणार आहेत. मशरूमची भाजी आपली शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि वांग वगैरे पण पटकन शिजलं जातं. आणि म्हणून आपल्या एकीकडे भाजी आणि एकीकडे गरमागरम भाकरी ज्वारीची. सकाळचं आपलं जेवण मस्त गरमागरम. चला, भाकरी पण आपली मस्त पातळ भाकरी आपली इथे टाकून झालेली आहे. आता आपण ती तव्यावर टाकणार आहे. जिथे कडा सुटलेली आहे आपण भाकरी उलटून घ्यायची. वरचा लेअर आपला संपूर्ण सुकलेला आहे पाण्याचा. इथे आपली भाजी शिजली की नाही आपण चेक करू. बघा, आणि बाकी आपलं वांग वगैरे तर लगेचच झालेलं आहे. इथे आपण आता गॅस बंद केला. इथे थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. मशरूम आपली इथे तयार झालेली आहे भाजी. एकीकडे आता आपली भाकरी तयार होणार आहे. भाकर आता आपण खाली गॅसवर भाजून घ्यायची. पूर्वी आपले सर्व लोक जे आहेत तर मिलेटचाच वापर करायचे. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी. आणि आता डॉक्टर परत आपल्या मिलेट्सवर आलेले आहेत की तुम्ही ज्वारीची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा. तर रोज शक्य नसेल तरी सुद्धा आपण आधीमध्ये 8 दिवसातून 2-3 वेळेला तरी ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या भाकरी खाल्ल्या पाहिजेत. शरीरासाठी उत्तम आहेत. इथे आपली खमंग भाकरी भाजून झालेली आहे. आजची मशरूमची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. ज्वारीची भाकरी आणि मशरूमची भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. परत आपण अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.